नमस्कार, मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल PK क्रिएशनमध्ये. अधिक मास 3 वर्षातून एकदा येतो. या अधिक महिन्यात जावयाला वाण देतातच, पण अजून एक गोष्ट सर्रास केली जाते ती म्हणजे सोनाराकडे जाऊन जोडव्यामध्ये भर घालणे किंवा साध्यात साधी स्त्रीसुद्धा अधिक महिन्यात जोडवी बदलतेच. पण अधिक महिन्यात सौभाग्यवती स्त्रिया जोडवी का बदलतात? ही जोडवी बदलत असताना कोणती चूक आपल्याला करायची नाही आणि जोडवी कशा प्रकारची आपल्या पायाच्या बोटामध्ये असायला हवी. त्याचबरोबर जावयाला वाण देताना कोणतीही वस्तू 33च का दिली जाते, 33 अंक का वापरला जातो, अशी बरीच माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. अधिक मास दर 3 वर्षातून एकदा येतो. याला पुरुषोत्तम मास म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यासाठी हा महिना अतिशय शुभ मानला जातो. हा महिना भगवान विष्णूला समर्पित आहे. त्यामुळे तुम्ही या महिन्यामध्ये विष्णूची काही सेवा किंवा इतर सेवासुद्धा करू शकता. हा महिना भगवान विष्णूच्या भक्तीचा महिना आहे असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे या महिन्याला पुरुषोत्तम मास असंही संबोधलं जातं. आणि अधिक महिन्यात सर्वात महत्त्वाची केली जाणारी गोष्ट म्हणजे जावयाला वाण देणं. तर या महिन्यात जावयाला नारायण स्वरूप समजून त्यांना वाण दिलं जातात. त्याचे आदरातिथ्य केलं जातं. या महिन्यात नारायण स्वरूप समजून आपल्या जावयाला वाण म्हणून देण्याची पद्धत आहे. त्याचबरोबर अधिक मासामध्ये 33 या आकड्याचे महत्त्व काय आहे तर पहा, अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासानंतर येत असतो. म्हणजेच साधारण 33 महिन्यानंतर येत असतो. या 33 महिन्यासाठी म्हणून 33 वस्तूचे दान केले जाते आणि याचा उल्लेख अनेकदा 33 आणि 3 असा सुद्धा केला जातो. हा महिना दर 33 महिन्यांनी येत असतो, म्हणून अधिक मासामध्ये 33 ही संख्या महत्त्वाची आहे. अधिक मास हा 3 वर्षानंतर एकदा येतोच, पण 18 वर्षातून फक्त एकदा हा मास श्रावणामध्ये येतो. तुम्ही वाणामध्ये अनारसे किंवा बतासे जे काही देत असाल 33 या संख्येमध्येच असावे. अधिक मासात आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त करून अनारसाचे वाण जास्त करून जावयाला दिले जाते. बताशे दिले जातात असतील, पण असे वाण द्यावे जेणेकरून ते खाल्ले जातील. हा महिना दर 33 महिन्यांनी येतो, म्हणूनच या मासामध्ये 33ला खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आता आपण पाहूया महिला पायात जोडवी का घालतात. जोडवी घालताना कोणती चूक करू नये. लग्न झाले की स्त्रीच्या शृंगारात भर पडते. ती सौभाग्य अलंकाराची मंगळसूत्र, कपाळावर टिकली, पायात पैंजण आणि जोडवी. आजकाल मंगळसूत्र घालत, टिकली लावली, बांगड्या घातल्या की स्त्री सौभाग्यवती आहे हे सिद्ध होतं. पण कोणत्याही प्रौढ पुरुषाकडे पाहिलं की तो विवाहित आहे की नाही हे खात्रीपूर्वक सांगता येत नाही. पण त्यातल्या त्यात गळ्यामध्ये मंगळसूत्र, पायाच्या बोटामध्ये जोडवी पाहिलं की ते धारण करणारी स्त्री विवाहित असते हे सर्वांना कळून येतं. जोडवी घालणे ही लग्न झाल्याची निशाणी मानली जाते. लग्न झालेली स्त्री गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर सिंदूर, हातात बांगड्या हे सर्व घालतेच. हे आपण लहानपणापासून आपल्या आईला, आजूबाजूच्या काकूंना हे सर्व अलंकार घालताना पाहिलं आहे. या सर्व सुवासिनीच्या निशाणी मानल्या जातात. नवीन नवरीच्या अंगावर मंगळसूत्र नंतर चढतो तो दागिना म्हणजे पायातील जोडवी. पायातील जोडवी हा सौभाग्य अलंकार असला तरी आजकालच्या फॅशनच्या युगात तेवढीच लोकप्रिय आहे. स्त्रियांप्रमाणे आजकालच्या युगातील मुलींना ही जोडवी घालायला आवडते. आजकाल अनेक जणी फॅशन म्हणून सौभाग्य अलंकार नाजूक का होईना आवर्जून वापरतात. लग्नानंतर स्त्रियांच्या पायाच्या बोटावर पहिला अलंकार चढतो तो म्हणजे जोडवी. स्त्रिया पायीच्या बोटावर जोडवी घालतात कारण पायाच्या अंगठा शेजारील बोटावर जी नस असते तिचा थेट संबंध महिलेच्या गर्भाशयाला नियंत्रित करणारी
आणि रक्तदाबही संतुलित होते. त्याचबरोबर जोडवी घातल्याने महिलेला अनेक फायदे होतात, कारण चांदी हा धातू ऊर्जावाहक आहे. त्यामुळे पाय जमिनीला टेकलेले असल्यामुळे जमिनीची ऊर्जा शरीरात प्रवेश करते. त्यामुळे दोन्ही पायातील जोडवी शरीरातील ऊर्जा समतोल राखण्यास मदत करतात. सध्या फॅशनच्या युगात त्याची पूर्वीसारखी मोठी जोडवी वापरत नसले तरी साध्या नाजूक नक्षीकाम केलेली जोडवी वापरण्याकडे स्त्रिया जास्त प्राधान्य देतात. पूर्वी आवर्जून चांदीची जोडवी पायात घातली जात असेल त्यावेळी पायातील बोटात 2, 5, 7 वेड्याची जोडवी पाहायला मिळायची. आता यामध्ये स्टीलची, मेटलची जोडवी सुद्धा बाजारामध्ये अगदी ट्रेंडमध्ये फेरीवाल्याकडे सहज मिळत आहे. आता कमी वजनाची नाजूक जोडवी, वेगवेगळ्या आकाराचे मणी, घुंगरू, नक्षीकाम अशा अनेक आकारातील वजनात जोडवी बाजारामध्ये उपलब्ध आहेत. इमिटेशन जोडव्यामध्ये 20 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत या जोडव्याची किमती आहे आणि ती सर्वसामान्यांना परवडण्यासारखी सुद्धा आहे. नववधूपासून ते वृद्ध महिलांपर्यंत सर्वजण जोडवी आवर्जून वापरतात. पायात जोडवी घालण्याचे फायदे सांगायचे झाले तर शरीरातील प्रजनन क्षमता चांगली राहते. हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी जोडवी उपयुक्त आहे. जोडवी घातल्याने थायरॉईडचा धोका कमी असतो. जोडवी घातल्याने मासिक पाळीमध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतात. मासिक पाळी नियमित होते. त्याचबरोबर विशिष्ट रक्तवाहिनी व दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीत होतो. गर्भाची संवेदनशीलता वाढते. जोडवी घातल्याने शरीरातील सर्व नस आणि मांसपेशी व्यवस्थित काम करतात. दोन्ही पायात जोडवी घातल्याने ऊर्जेचे प्रमाण व्यवस्थित राहते. हे झाले जोडवी घालण्याचे फायदे. अशा अनेक जोडव्या आहेत ज्या की पायामध्ये घालू नये असं सांगितलं जातं. त्यामध्ये पहिलं म्हणजे वेणीची जोडवी घालू नका असं सुद्धा सांगितलं जातं. आता हलकी सोन्याची सुद्धा जोडवी मिळतात. किती पण कमी वजनाच्या मिळतात. पण चांदीची जोडवी आपल्याला आपल्या पायाच्या बोटामध्ये घालायची आहे. हे सगळे दागिने तुम्ही फॅशन म्हणून घालू नका. तर या प्रत्येक दागिन्यामध्ये काहीतरी शास्त्र आहे. सोने, चांदी घातल्यामुळे आपल्याला प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळत असते. त्याचबरोबर पायाच्या बोटामध्ये सोन्याची सुद्धा जोडवी कधीही घालू नये. ही चांगली परिस्थिती असू द्या, पण सोन्याची जोडवी तुम्ही किंवा पैंजण चुकूनही घालू नका. जोडवी ही चांदीचीच असावी. जोडवी आणि पैंजण कधीही सोन्याचे घालू नये. जर तुम्ही या दोन्हीपैकी काही जरी सोन्याचं घातलं तर लक्ष्मी मातेचा अपमान होतो असं म्हटलं जातं. कारण कमरेच्या खालचा कुठलाही दागिना कधीही सोन्याचा नसावा. कारण सोन्याला लक्ष्मी मातेचा दर्जा दिला आहे, लक्ष्मी मातेचा मान दिला आहे. त्यामुळे कमरेखालचे दागिने हे नेहमी चांदीचे असावे. अशा प्रकारे अधिक मासामध्ये आईने लेकीला, लेकीने आईला, बहिणी असतील तर एकमेकींना, मावशी असेल तर मावशीला, मावशीने मुलीला, अशा प्रकारे तुम्ही एकमेकींची जोडवी बदलू शकता. एकमेकींच्या जोडव्यामध्ये भर घालू शकता. पण अधिक मासामध्ये जोडवी करणार असाल तर चांदीच्या जोडव्यांना भर द्या. कारण बघा, जोडव्यांना जोडवी का मानलं जातं तर नात्यात जोड देणारे म्हणजे नात्यांना जोडणारे असे हे जोडवे आहे. हल्ली पती पत्नीमध्ये भांडणे, वादविवाद होत राहतात, दुरावा येतो. अशा वेळेस काय करावे तर अधिक महिन्यामध्ये जोडव्यामध्ये भर घालावी असे म्हटले जातं. तर अशा प्रकारे अधिक मासाचे निमित्त म्हणून सगळ्या सुवासिनींना जोडवी बदलल्यास निमित्त मिळते आणि अधिक मासामध्ये जोडवीमध्ये भर घालणं याचा एक वेगळाच फायदा आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा येथे अधिक मासाला तुमची जोडवी नक्कीच बदला. तर आता आपण पाहूया अधिक मासामध्ये काय करावे आणि काय करू नये. तर साक्षात भगवान विष्णूंनी या मासाची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे हाताने
आणि मुखाने नाम घेत सत्कार्यात शारीरिक, मानसिक, आर्थिक गुंतवणूक करावी. या महिन्यात शक्य तेवढे धार्मिक विधी, पूजापाठ करावे. स्तोत्र पठणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून अधिक मासात जास्तीत जास्त स्तोत्र पठण करून सकारात्मकता वाढवावी. अधिक मासात गरजवंताला यथाशक्ती दान धर्म करावा. सामाजिक संस्थांमध्ये सेवा शुश्रूषा करावी. अशी सेवा देवाच्या पायाशी चटकन रुजू होते. मन विषयामध्ये न गुंतवता शक्य तेवढे हरिनाम घेऊन आपली रोजची कामे पार पाडावीत. तर या अधिक मासात लग्न, कोणत्याही शुभ कार्य, मुंज, साखरपुडा, कोणताही मंगल कार्य अधिक मासामध्ये करू नये. शक्य तर तुम्ही या समारंभाची मुहूर्त या महिन्यामध्ये ठरवू शकता. त्याचप्रमाणे घर खरेदी, वास्तू खरेदी, वाहन खरेदी इत्यादी मोठी आर्थिक गुंतवणूक असलेल्या गोष्टी अधिक मासात करू नये. त्यासंबंधी बोलणी या मासामध्ये पाडता येतील. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासाबद्दल, जोडव्याबद्दल बरीच माहिती पाहिली आहे. तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.